साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। चिदंबरम सांगतकूच लोकांनी आयकूं ना, मोरारजी देसायचे आयकूंकूच ना की ताका मागीर भांगरूच हाडपाचेच बंद करचें पडलें. चिदंबरमाचें सरकारूय गेलें मागीर. पण पंतप्रधानाचें असो रेकॉर्ड आसा की ज्या ज्या वेळार असल्या पद्दतीची भावनीक आवाहनां केल्या, लोकांनी स्वेच्छेन स्वीकारल्या. ती स्वीकारल्या. साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। वर्ल्ड रिपोर्ट म्हणटा की प्रत्येक भारतीयाचे भांगर जर आमी काडून व्हॅल्यू केलें जाल्यार ते कमीच कमी व्हॅल्यू केन्नाच कळचो ना, कारण म्हजे कडेन 10 आसत जाल्यार हांव एक म्हणटलो. कमीच कमी 25,000 टन भांगर आमकां सांपडटलें भारतानूच भारताच्या लोकांक फुडें. लोकांकडे अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। इमॅजिन करा, फाल्यां 140 रुपया प्रति पेट्रोल बोबो मारतले आमी आनी तुमी. भिकेक आनी देशोधडीक लागतले गरीब लोक. नमस्कार, तुमकां सगळ्यांक येवकार. 2-3 दिसां पयलीं एक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचें भाशण जें आसा तें सभेन उलयताले तेन्ना तांणी नव्यान कांय मुद्दे उपस्थित केले, लोकांक आवाहन केलें, ताचेर वेगळी चर्चा सुरू जाल्या. तांणी सांगलें की आवाहन केलें की पेट्रोल डिझलाचो वापर कमी करा. वर्क फ्रॉम होम अशी जी आमची सिस्टम आशिल्ली कोविडा वेळार ती परत मातशी ताका मातशें प्राधान्य दिया. भांगर घेतना मातसो विचार करा आनी वर्सभर भांगर घेवप टाळा, अशे पद्दतीचे कांय मुद्दे तांणी मांडले. ताचेर पुराय देशान भितर वेगवेगळे चर्चा जाता, टिका जाता, ताचें समर्थन जाता, अशी सगळी ती बाब आसा. ह्याच विशयाचेर उलोवपा खातीर आयज आमी आयल्या देंपे महाविद्यालय बांबोळी कुजिरा हांगा, आनी म्हाजे बरोबर आसात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोज कामत सर. नमस्कार. सरा कडेन उलोवपाचें एक कारण म्हणजे सर एक अर्थतज्ञ, फायनान्स ह्या विशयान PhD घेवन तांणी ह्यो सगळो वावर केला आनी तातूंत ते एक्टीव आसात, म्हणून आमी ही भासाभास करता. सर येवकार, जशें हांवें सांगलें की मोदी हांचें तें भाशण जालें हय आनी वेगवेगळे चर्चा सुरू जाल्यो. हय मागीर कशें जाता की सगळेच मागीर अर्थतज्ञ जातात. बरोबर. पूण आमी खऱ्या ह्या हेतून जो मनीस आसा ताजे कडल्यान भासाभास करया, तेचे त्या भाशणा फाटले कितें मतितार्थ आहा तो जाणून घेवया म्हणून तुमच्या वांगडा उलयतात. तुमी पयलीं तें भाशण आयकलाच आसतलें, ते मुद्दे आयकले आसतले. तुमचें पयलें विश्लेशण सिकंदराबाद हांगा उलयतना एका जाहीर सभेन मोदीजीन तें आवाहन थेट लोकांक केलें. म्हणजे सबंद एकंदरीत परिस्थिती, त्या परिस्थितीचेर चड उलोवना ते, पण लोकांनी कितें करचें हाचेर ते चड उलयले. म्हाका लागलें की सबंद एकंदरीत राजकीय आनी आर्थीक परिस्थिती, वैश्वीक जर परिस्थिती पळयली, ग्लोबल ताका टर्मॉयल म्हणटात आमी, ऑर ग्लोबल क्रायसीस, जाल्यार 2-3 गजाली तुमी सगळ्यांनी करपाक योग्य ठरतले. एक, आनी तें आव्हान करतना ताणें म्हणलें की 1 वर्सभर फुडल्या भांगरा कडेन पळोवं नाकात, भांगर घेवपाचें टाळात, भांगर विकतें घेवं नाकात, अननेसेसरी भायर फिरूं नाकात, पेट्रोल वाचयात, डिझल वाचयात, वर्क फ्रॉम होम करात. आणि हे जर प्रत्येकाचें कर्तव्य किंवा देशाचो भाग, देश सेवेचो भाग, अशा पद्दतीचें तें आव्हान आशिल्लें. असलें आव्हान जरी तें इमोशनल आमकां दिसलें किंवा ताका देशप्रेम हें लेबल जरी आयलें, जाल्यार तें आव्हान खुबश्या अर्थीन आर्थीक आसा, मॅक्रो इकॉनॉमीक आसा, आनी जागतीक पद्दतीचेर जें कितें वातावरण आसा, ग्लोबल क्रायसीस किंवा वॉर सिच्युएशन, ताचें डायरेक्ट रिफ्लेक्शन आसा. आनी हें रिफ्लेक्शन इतल्यानूच थांबना, फुडें येवपी भयवाह परिस्थितीची ती चाहुली आसा. आनी भयवाह परिस्थिती कित्याक लागून, जाल्यार ज्यो कंडिशनाचेर ह्या देशाक किंवा स्वता प्रधानमंत्री कंट्रोल सुद्दां आसूंक शकना, खंयच्याच देशाच्या राज्याक किंवा राष्ट्राक कंट्रोल ना अशी ती परिस्थिती, देशा भायली परिस्थिती. तें युद्ध आमचें न्हय, पण त्या युद्धा खातीर आमच्या देशाचेर ऑलरेडी जे परिणाम जाल्या, पूण सामान्य मनशाक ताची झळ अजून बसपाक सरकारान दिली ना. आतां हांव तुमकां आमी जेन्ना एक्सप्लेन करतले तेन्ना तुमकां कळटलें कितें जालां एक्झॅक्टली, किंवा फुडें कितें जावपाचें आसा. आनी ही भावनीक जे तेणें आव्हान, हें दुसरें आव्हान आहा. हाच्या पयलीं ताणें आव्हान केल्लें आपल्या मन की बातांतून, कित्याक फुडें येवपी कठीण काळाक आमी आतां तयार रावया. आनी हो कठीण काळ म्हणजे कितें, पाकिस्तान भारत युद्ध काय जावपाचें ना, आनी ती तशी शक्यताय ना. पूण फुडें येवपी कठीण काळ म्हणजे जगाचेर जे आमच्या गजाल्यो ज्यो आमच्या नियंत्रणांत ना, त्या गजालीचो डायरेक्ट इफेक्ट, इनडायरेक्ट इफेक्ट भारतीयांक फुडें जातलो, किंवा आतां सद्या जाता पण तें अजून आमच्या लक्षांत येना. ताच्या खातीर तयार रावपाक तें केल्लें एक आर्थीक आवाहन, पण ताका तें दिसतना एक इमोशनल आनी देशसेवा
प्लस मॅक्रो इकॉनॉमिक्स अशा पद्दतीचें तें आव्हान आसा अशें हांव दिसता. असल्या पद्दतीची आव्हानां खूबदां मोदीजीन केल्या. तो तांचो नॅशनल क्लाउड जो आसा ताचो तो पुरेपूर फायदो किंवा वापर करता देशा खातीर. हाच्या पयलीं तुमी आमी पळयलां आसतलें राजनितीक वापर ताणें ते भेळ खातना आमच्या बंगालाक तो ताणें केलो, किंवा इलेक्शनाच्या लास्ट फेजीक हुगळी रिवरान शुटींग करतना, किंवा गुजराताच्या इलेक्शनाक साबरमती रिवर फ्रंटाचेर चलतना फेरी बोटीन थंय वतना अशा पद्दतीन ते वातावरण निर्मिती करतात राजनितीक कारणां खातीर. समाजीक कारणां खातीर कोरोनाच्या वेळार तुमी पळयलां, किंवा स्वच्छ भारत मिशनाच्या वेळार तुमी पळयलां. आणि अशा पद्दतीची आव्हानां करतकूच लोक ताका इमिडिएट रिएक्शन दिता हें आमी पळयलां. आणि रिएक्शन कशें आसूंक शकता, जर ते लक्षद्वीपान एक रात जर घालयता उदासामा म्हणून ते वता जाल्यार लक्षद्वीपाचें टुरिजम रोखडें वाडटा. ते केदारनाथ आनी अयोध्या गेले थंय टुरिजम 10 पटीन वाडली. मालदीवजा बद्दल ताणें फक्त एक शब्द उलयलो आनी मालदीव संबंद देशाचे अर्थकारण पडलें. हो नॅशनल क्लाउडाचो उपयोग जर ते करता आनी तशा पद्दतीचे क्लाउड आसपी नेते भारतांत आसा जाचो पर्सनल वापर ते देशा खातीर करता जाल्यार ताचेर खरें म्हणजे आमकां बरें दिसूंक जाय. हो जालो एक भावनीक आनी राजनितीक ताचेर डिस्कशन. पण खरें अशें म्हणपा खातीर आर्थीक कारण कितें आसा लक्षांत घेया. आमच्या देशांत 2 जे इम्पोर्ट्स आसात जे आमी आयात करता ते 2 म्हत्वाच्यो गजाली खंयच्यो आनी निर्यातीच्यो खंयच्यो. निर्यात आमी खूब प्रकारच्यो करता, आमी रायट फ्रॉम रॉ मटेरियल एग्रीकल्चरल वगैरे वगैरे करता. पण आयात जी करता भायल्यान भितर येता, भितर खुबश्यो गजाली आसा. भितर टॅक्नॉलॉजी येता, भितर कॅमिकल्स येता, भितर प्लास्टिक्स येता, इलेक्ट्रॉनिक्स येता. पण सगळ्यांत चड म्हत्वाचें तुका आनी म्हाका एक म्हणजे पेट्रोल डिझल पेट्रोलियम प्रोडक्ट्स, तो नंबर 1. पेट्रोलियम प्रोडक्ट्स ही सदां आमच्यो गरजेची वस्त. पण पेट्रोलियमा नंतर खरें म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स येवंक जाय, रॉ मटेरियल येवंक जाय, टॅक्नॉलॉजी येवंक जाय, रायट, कपड्याचें सामान येवंक जाय, खावपाचें कितें वस्तू तें कांय येना, येता दुसरें तें भांगर. सो भायल्या देशांतल्यान जेन्ना आमी विकत घेता तेन्ना आमी कांय रुपया दिना, थंय आमकां आंतरराष्ट्रीय नाणें दिवचें पडटा, म्हणजे तें डॉलर दिवचें पडटा. सो डॉलर दिवन आमी ह्यो 2 गजाली विकत्यो घेता. पयली गजाल जे सगळ्यांक जाय आनी दुसरी गजाल सगळ्यांक गरजेची न्हय तरी सगळ्यांक जाय. कारण आमचें भावनीक किंवा धार्मीक, भांगराक धार्मीक हें आसा, अधिष्ठान आसा. भारतांत तरी प्रत्येक राज्यांत आसा. धार्मीक, भावनीक आनी सामाजीक ताचे प्रती एक हें आसा आमकां. प्लस आमची आवड, आमची ग्रीड, हावेस, लालसा, ह्यो सगळ्यो गजाल्यो बऱ्यो आनी वायट भांगरा कडेन जुळिल्ल्या. गरीबांतलो गरीब आनी श्रीमंतांतलो श्रीमंत भारतांत ताका भांगर जाय. अशा पद्दतीन हे 2 वस्तू जर आमकां डॉलरान विकत्यो घेवच्यो पडटा जाल्यार डॉलर पयलीं आमी अमेरिकेंतल्यान आमकां विकते मेळना, डॉलर आमकां कमोवचे पडटा. ते डॉलर आमी कशे कमयतात, आमी भायर आमचें सामान विकून, म्हणजे ताका आमी एक्सपोर्ट्स म्हणया, निर्यात म्हणया, ते निर्यात करून आमी डॉलर कमयता. सो निर्यात करून आमी जर डॉलर कमयले आनी आमी जर खर्च करता इन नॉर्मल कंडिशन्स इट इज ओके. पण आजच्या घडयेक निर्यात सारकी जायना कारण सगळ्या जगांत मंदी आसा. त्याचो प्रभाव निर्यातीचेर पडला. भारत सोडून भारताची ग्रोथ रेट आज हांव म्हणटा म्हणून न्हय, तुमी भारतांतल्या खंयचोय डॉक्युमेंट काडा किंवा भायलो काडा, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचो काडा, वर्ल्ड बँकेचो काडा, तो म्हणटा आमची ग्रोथ रेट इज सस्टेनेबल. कमीत कमी 7 ते 8% कंटिन्युअस ग्रोथ रेट आसा. भायल्या सगळ्या देशांत ती झिरोचेर आसा. खुबश्या जगांत नॅगेटीव आसा. सबंद आशिया भितर आमी हायस्ट ग्रोथ रेट आमची आसा. सगळ्या देशां भितर हायस्ट ग्रोथ रेट आनी ल्हान ल्हान देशाचे जायत. पण युरोप तर सामकें बुडलां, अमेरिका बुडल्या, रशियाची वायट परिस्थिती आसा, चायनाचेरूय प्रॉब्लेम जाता. चायना त्या मनान आमी खूब बरे आसा. चायना, जपान, युरोप, अमेरिके परत जर्मनी ह्या सगळ्या देशांत. ह्या वेळाचेर जर त्या देशाक प्रॉब्लेम आसा आनी ते जर आपलो माल, आमचो माल जर विकतो घेना जाल्यार आमचे कडेन डॉलराची कमतरता तयार जावपाची शक्यता आनीकूय आसा. सुदैवान ह्या घडयेक आमचो फॉरेन एक्सचेंज रिझर्व बऱ्या प्रमाणान आहा. पण गेल्या 2 म्हयन्यान फॉरेन एक्सचेंज रिझर्व झपाट्यान देंवला. झपाट्यान जरी देंवलो
तरी आजचं जे आमचं जो रिझर्व आसा, आमची जी एकूण बचत आहा ती खूप बरी आहा. ओके म्हणजे पयलींच्या एव्हरेजा परस आयची बचत बरी आसा. ओके हाचो अर्थ 2 महिन्या पयलीं ती कितली हायेस्ट आशिल्ली हाचो तुमी विचार करा. ह्या 2 म्हयन्यान कितें घडलें जगात जाल्यार 2 ते 3 म्हयन्या पयलीं जे पेट्रोल डिझल आमी $75 प्रति $1 ह्या रेटान विकते घेताले, आजच्या घडी आजच्या दिसा आज तारीख 12 $125 ते $126 प्रति बॅरल आसा. इतलो हायक जाला आता, म्हणजे जवळजवळ 30% चड जाला. चड भरता 2 महिन्या पयलीं. म्हणजे पण गेल्या 2 आणि हे महिन्यात सगळे युद्धजन्य परिस्थितीक परिस्थितीक लागून, कारण मुख्य येता तो उद्भवले. मिडल इस्टांतल्यान. तरी भारत मिडल इस्टाक लागीं आसा, तरी आमची जहाजां सुट्टात, बरोबर सुटल्या हय म्हणून तरी सुद्धा 125 जाला. म्हणजे बाकीच्या जगाचेर आता हेच जहाज ऑस्ट्रेलियाक पावूंक जाय, हेच जहाज थंयच्यान चायनाक पावूंक जाय, थंय कितें रेट जाल्लो आसतलो तुमी विचार करा. बरोबर. त्या देशांचेर कितें परिस्थिती आयली आसतली विचार करा. आमची कूटनीती किंवा आमच्या त्या देशा कडेन रिलेशन बरें वायट वयर सकयल हय. चालूच आसा. हय बरोबर लव हेट रिलेशनशीप विथ मिडल ईस्ट, विथ इस्रायल, विथ अमेरिका. हय तरी सुद्धा इंडियातले भारतातले पेट्रोल आणि डिझल हातून व्हडली वाड झाली ना, म्हणजे कांयच वाड झाली ना. जावं ना. हय बरोबर. म्हणजे $75 प्रति बॅरल ते $126 प्रति बॅरल हाचो जो डिफरन्स आसा ती सरकार सध्या एब्झॉर्ब करता. तुझ्या आणि म्हज्या खिशाक झळ लागूंक जायना म्हणून. आता आमी 10 वर्सां पयलीं ताका लागून हे फॉरेन एक्सचेंज रिझर्व तुम्ही जे म्हणटा तो झपाट्यान कमी जाला. कमी जावं, ताचो वापर सरकार करता. ताचो वापर सरकार आमच्या बोल्साक आमच्या कात्रीक न बोल्साक लायता. कात्री लागू नये म्हणून ती बचतींतल्यान ताणें तो कमी केला. तरी सुद्धा बरो आसा बरोबर. आणि 1-2 महिने करू जाता. पण ही परिस्थिती पुढे कितली चिघळत ते सांगपाक शकता. सांगू शकना. आज 126 म्हणजे गेल्या 10-12 वर्सांतलो हायेस्ट रेट आसा. अशी परिस्थिती काँग्रेसाचें सरकार आसतना मनमोहन सिंगाचें $120 प्रति बॅरल अशी रेट आयली. त्या वेळाचेर सबंद भारताची आर्थिक परिस्थितीची घसरण झाली. त्या घसरणीचो फायदो घेवन दुसरे सरकार हे आयलें. म्हागाई तेन्ना वाडली, पेट्रोलचे रेट्स वाडले. तुमकां तेन्ना आंदोलनां याद जातलीं भाजपाची बी. स्वतः मोदी सांगताले डॉलरची कितें हय परिस्थिती जाली ती, ते व्हिडिओ व्हायरल त्या व्हिडिओ. पण त्या वेळाचेर युद्धजन्य परिस्थिती खातीर ती जाली ना, लक्षात घ्या. हो फरक आसा. हो फरक आसा. त्या वेळाचेर $120 प्रति बॅरल जाले. इट वॉज बिकॉज ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक फेलियर्स. पण आता जी जाता ती इट इज बिकॉज ऑफ ग्लोबल क्रायसिस, वॉर सिच्युएशन. तशें पळोवपाक गेलें जाल्यार सबंद विश्वांतले अर्दे देश युद्धांतूच आसा. सगळ्यांत व्हडलो देश म्हणटा तो रशिया, म्हणजे चायना नंतर तो युद्धांत आसा डायरेक्ट. युरोपाचे युक्रेनामुळे सबंद युरोप भितर आयला, नाटो भितर घुसला, मिडल इस्ट तर जळटा, अमेरिका तर युद्धाचेर युद्ध लादत आहा. म्हणजे अख्खे मिडल इस्ट, थंय नॉर्थ कोरिया सामको तयार आसा, चायना जाल्यार सामको अर्दो पाय युद्धांतूच आसा. म्हणजे सबंद हे देशातले सबंद युरोप, सबंद अमेरिका, सबंद रशिया, एंटायर चायना इन्क्लुडिंग इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश हे सारखी अस्थिर नेशन. आणि हातून साधारणपणे आणि बऱ्या पद्धतीन आर्थिक व्यवस्था अजूनपर्यंत भारताची आसा न्ही. 8% ग्रोथ दाखयता आणि कोण दाखयना. सो अशा वेळाचेर जेन्ना $75 प्रति बॅरल ते $126 प्रति बॅरल. आता भांगराचें कितें जालें जाल्यार पळया, गेल्या वर्सभर जेन्ना डॉलराचो रेट किंवा पडटा, म्हणजे ताका डेप्रिसिएशन ऑफ रुपी म्हणटा अगेन्स्ट द डॉलर, म्हणजे रुपयाचो व्हॅल्यू पडटा डॉलराचो वाडलो, तेन्ना जे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आसा ते डॉलरान इन्व्हेस्ट बी करच्या परस, कित्याक त्या राज्यान त्या देशांनी मंदी आसा, ते खंय घालतले पयशे? डॉलराक थंय हे ना, व्हॅल्यू ना. ते सगळे देश गोल्डा भितर इन्व्हेस्ट करता. आज भांगर सगळ्यांत कोण घेता चड जाल्यार चायना इज नंबर 1 इम्पोर्टर ऑफ गोल्ड. इंडिया इज नंबर 2 इम्पोर्टर ऑफ गोल्ड इन द वर्ल्ड. म्हणजे आमी आयात जी करता भांगराची ते नंबर 2 आमी. फरक हा पूण चायना जो करता तो देश इन्व्हेस्ट करता, लोक न्ही. म्हणजे चायनीज सरकार भांगर घेता, तो भांगर टनांनी घेता.
कित्याक घेता डॉलराचे सारखे ना तुझे, म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट खंय तरी करपा जाय म्हणून ते ते भांगरान करता, हम्म. देश विकतो घेता. हम्म. आमच्या भारतांत 70% भांगर जे आमी हाडटात भायल्यान ते 70% भांगर लोक विकते घेतात. हो डिफरन्स आसा मेजर. 30% भांगर देश विकता. देश आरबीआय विकता, बरोबर. आरबीआयकूय इन्व्हेस्टमेंट करपाक, पण ते फक्त 30%. चायनान 90% भांगर देश घेता, देश घेता. 10% भांगर लोक लोक घेता. घेता. आमचे 70% भांगर लोक लोक घेता. घेता. असे लोक म्हणतात, वर्ल्ड रिपोर्ट म्हणटा की प्रत्येक भारतीयाचे भांगर जर आम्ही काढून व्हॅल्यू केले जाल्यार ते कमीच कमी व्हॅल्यू केन्नाच कळचो ना, कारण म्हजे कडेन 10 आसत जाल्यार हांव 1 म्हणटलो. बरोबर. कमीच कमी 25,000 टन भांगर आमकां सांपडटले भारतानूच भारताच्या लोकांकडे. लोकांकडे. आणि इतले भांगर सगळ्या राष्ट्रांचे भांगर जर तुम्ही एकठांय करत जाल्यार तितलो तो व्हॅल्यू जातलो. कारण आमचे सामाजीक, धार्मीक, इमोशनल अटॅचमेंट आसा गोल्ड भांगराकडे. बरोबर. भांगराच्या रेटाक कितें जाला ते पळोवया. जे भांगराचो रेट $1,000 प्रति आउन्स, म्हणजे इंटरनॅशनल ताका आउन्स हे ताचे माप टर्म आसा. तो आज रेट $2,000 प्रति आउन्स आसा. म्हणजे भांगराच्या रेटी भितर 100% प्रायस इन्क्रीज जाला. पेट्रोल आणि डिझेलाच्या हातून 35% प्रायस इन्क्रीज जाला, 35%. पण ते तुका चुकना, ते 35% आताच आसा, फुडें कितें जात सांगूं येना. ते 35चे 50 जरी जाल्यार तुका झक मारत पेट्रोल घेवकूच जाय. कारण कुकिंग गॅस, ते पेट्रोल, डिझेल, कुकिंग गॅस हे सामके आमच्यो सगळ्यांच्यो संबंध देश, संबंध विश्व चलता. आणि सोलर पॉवर, इलेक्ट्रीक व्हेकल्स हाचो प्रमाण भारतांत खूप कमी आसा. हायडल पॉवर म्हणजे नॉन रिन्युएबल एनर्जी कमी आसा. नॉन रिन्युएबलाचेर आमी चड डिपेंडंट आहात. म्हणून मोदीजी म्हणटा की भांगराक कमीच वर्सभर तरी हात लावं नाकात. इमॅजिन करा, हे $1,000 ते $2,000 प्रति आउन्स सबंद देश सगळे भांगर विकते घेतात. देश घेतात, देशाक विकते घेवनी, कारण तो इन्व्हेस्टमेंटाचे ते साधन. आम्ही भांगर घेतिल्ले म्हणजे देशांत फेब्रुवारी महिन्यात भांगराचो रेट सामको हाय जालो. म्हणजे भारताच्या हेतून तुका सांगू जाल्यार 1,80,000 पर्यंत 10 ग्रामाक पाविल्लो. तो आता 1,50,000 पर्यंत आसा 10 ग्रामाक. आम्ही जे 1 तोळो म्हणटा 10 ग्राम म्हणजे 1 तो. ते 10 ग्रामाक जे आम्ही फेब्रुवारीन भांगर घेतिल्ले आरबीआयन तेन्ना भांगर, पण आता ताचो रेट देंवला 2 म्हयन्यान. सो ताच्या खातीर आरबीआयन जे भांगर टोटल आमचे विकत घेतिल्ले ताचो व्हॅल्यू आज देंवला, कमी आसा. म्हणजे थंय नुकसान जालां आमकां, लक्षात घ्या. फॉरेन एक्सचेंजाचें नुकसान थंय जालां. पण हे वयर चड उतार चालू आसता. त्यातून व्हडलें काय धरपाचें ना. पण सध्या आमची जी गंगाजळी आसा, रिझर्व आसा, कॅश पोझिशन म्हणटा किंवा लिक्विडिटी, फाल्यां तुका अर्जंटली कितें हाडूंक जाय जाल्यार तुजे कडेन बॉल्सान पयशे जाय. ते पयशे आमच्या भांगराच्या व्हॅल्यूआक मातशे कमी जाले आतां सध्या. त्या भायर आमकां तयारी मानसीक आसूंक जाय. तो हे पेट्रोल कितलोय रुपया प्रति बॅरल जरी जालो जाल्यार आमकां विकतोच घेवचो पडटलो, आनी पर्याय ना. सो दोनूच जेन्ना प्रोडक्ट जेन्ना आसा तेन्ना पेट्रोलाचे किमती 35% वाडल्या. ते भारतान जर आमी पेट्रोल पंपाचेर जर वाडयले जाल्यार ₹97 किंवा अशेंच आमी 100 म्हणया एक्झाम्पला खातीर, पण 95 काय ₹97 अशा रेंजान आसा. 100 धरया. तातून जर गव्हर्मेंटान जर खरो व्हॅल्यू लायलो जाल्यार ₹135 होच व्हॅल्यू पडटा. प्लस ट्रान्सपोर्ट डिस्ट्रिब्युशन म्हणजे ₹140. इमॅजिन करा, फाल्यां ₹140 प्रति पेट्रोल बोबो मारतले आमी आनी तुमी. भिकेक आनी देशोधडीक लागतले गरीब लोक. ते लोक अशा लोकांक त्रास जावचो न्ही. म्हणजे लोकांक आज आमकां युद्ध थंय चलता आमकां कांयूच कळिल्लें ना. आज प्रत्येक गोंयकारान, प्रत्येक भारतीयान विचारूंक जाय, जे आमचे जे मित्र मंडळी जे आसा न्ही, दुबय, कुवेट, बरे पॉश लोक गोंयचे खूब आसा, तांकां विचारून बाबा कितें थंय म्हणटात ते सायडीन बॉम्ब पडटा, बॉम्बाचे आवाज आयकूंक येता. आतां आपूण जितो आसा काय आपूण मरतलो हें आमकां खबर ना. घरांतलो भायर कंपनीन गेल्लो व्यक्ती घरांत परत येतलो काय ना खबर ना. तांची नोकरी उरतली काय ना खबर ना. फाल्यां जर एका रातीन जर कुवेट, दुबय, मिडल इस्ट सोडून भारतान येवचें पडत जाल्यार हातान सुटकेस सुद्दां हाडपाक मेळटली काय खबर ना. अशा पद्दतीन लोक जगताना आज आमचे सगळे आमी जे कितें करपाचे उद्योग धंदा वेवसाय, फॉल्गां, जत्रा, तियात्र
हे सगळे आमचो बंद देशभर चालू आसा आणि करचेय बी, म्हणजे आमी ना, त्या बरोबर. देवान आमकां बरें दवरल्याय बी. हय, अशा पद्दतीन फुडें वायट दीस येवचे न्हय म्हणून ते तुमकां सादूर करता. हं. आणि हे करतना जनसामान्याक कळपाची भाशा उलयता. हं. आता इमॅजिन करा, पंतप्रधानान जर हे पर आउन्स अशी सगळी टेक्निकल भाशा वापरिल्ली. करंट अकाउंट डेफिसीट. आता करंट अकाउंट डेफिसीट म्हणजे कितें? जे डॉलर आमी जोडले आमचे सामान एक्सपोर्ट करून, हं. ते आमचे इन्कम. जे आमी डॉलर मोडटले सामान विकते घेवपाक, इम्पोर्ट करपाक, ते आमचे एक्सपेंडिचर. खर्च. दोगांच्या भितर सदांच डिफरन्स आसा आणि तो डिफरन्स भारतान नेगेटिव्ह आसा. म्हणजे ओके. आमचो खर्च, आमच्या इन्कम म्हणजे गंगाजळीच्या कळ्ळें, बाबतीत हय, फॉरेन हय, एक्सचेंज हय. आमी नेगेटिव्ह आसता. करंट Negative. अकाउंट डेफिसीट नेगेटिव्हच आसा, हं, कारण हं. आमचे एक्सपोर्ट चड ना, ना. इम्पोर्टूच चड आसा. हं. वर्सभर पारंपरीक पद्दतीन कितलीशी वर्सां. हं. म्हणजे भारताचो जन्म जालो तेन्नाच्यान, बरोबर. आणि तो पॉझिटिव्ह येवपाक इतल्यान तरी काय ते शक्य जायना. म्हणजे इतले आमी तयारी आसपाक जाय, इतले हं. इम्पोर्ट्स कमी जावपाक जाय. हं. अशा वेळाचेर जेन्ना नेगेटिव्ह करंट अकाउंट डेफिसीट जेन्ना आसता आणि तो करंट अकाउंटाचो डेफिसीट आनी वाडपाची, आणि कितली वाडटली आणि कितल्या सांगूंक पर्यंत शकना. वाडटली हें सांगूंक शकना. म्हणून मोदीजींचे पयलींचे वाक्य याद दवरा. कठीण परिस्थितीक तयारी रावात, तयारी करात. खरंच. जितले जाता अजून पर्यंत सरकारान आमकां कसली झळ, म्हणजे आमकां अजून चिंतात ना. आमी अजूनही गाडयो भोंवडायतात, अजूनही सुशेगाद भोंवतात, आसात. अजून आमी सुसेगाद आसा आणि सुशेगाद आमी आसचे आणि देवा कृपेन आसतले. पण ही सत्य परिस्थिती आसा. सो राज्यकर्त्यान खंय तरी हें वळखून आपले प्रजेक सादूर करप हें कर्तव्य. बरें, दुसरी गजाल, आज आमी वेगवेगळे वाचतात, चर्चा जाता ताचेर. अशें मोदीन म्हणलें म्हणजे तुमी सरकार सारकें चलयनात असो एक नॅरेटिव्ह केला. गजाल लक्षांत घ्या, गंगाजळी आमची हायेस्ट आहा, हं. ग्रोथ रेट आमचो हायेस्ट आसा. आसा. हे आमीच म्हणटा, हांव म्हणटा, सरकार म्हणटा ना, अशें ना, न्हय. सगळें जगूय मानता. ते सत्य आसा. ते सत्य दोळे बंद केल्यार सुद्दां ते सत्यच उरतलें. हय, हय. अजून आमच्या ह्या युद्धाची झळ आमचोच देश जाका लागून ना. आमी युद्धांत प्रत्यक्षान अप्रत्यक्षान कोणाची सायड घेवना. आमी सत्याची कास धरल्या. अमेरिका चुकता थंय अमेरिका चुकता म्हणला. इराणाचे चूक ते चुकूच म्हणला. बरोबर ते बरोबरू म्हणला. बरोबर. रशियाच्या बाबतीत आमी दोळे जाप करना. आमी योग्य तीच भूमिका अजूनपर्यंत घेतल्या. खूप जाण म्हणटा की तुमी दोनूय सायडीन आहात. हं. दोनूय सायडीन ना. आमकां भारताक जें बरें तें आमी करता. बरोबर. अशा वेळाचेर ह्याच्या पयलीं सरकारान सुद्दां असले निर्णय घेतले. आतां हांव तुमकां एक्झाम्पलां सांगता. मोरारजी देसाई हय. पंतप्रधान आसतना चायनाक जेन्ना वॉर जाल्लें, अशें आव्हान केल्लें टीव्ही रेडिओच्यान की भांगर कोणेच विकतें घेवंक जायना म्हणून. म्हणजे हाचे पयलीं इतिहासान अशें जाल्लें आसा. म्हणून सांगता, बरोबर. भांगर विकतें घेवं नाकात. भांगराचे इम्पोर्टाचेर बॅन केल्लो. हाणें करूं ना अजून, इम्पोर्ट बॅन करूं ना. हं. चडच जर ते दिसता जर जायना जाल्यार भांगर हाडपाकूच आपूण दिवचो ना देशांत, अशें म्हणूं जाता. बरोबर. पण तेचे केल्यार जनसामान्याचेर खूब इफेक्ट जातलो. कारण कितलेशे कारागीर आसा, बरोबर. कितलेशे शेट आसा, शेट आसा. कितलेशे कंपनीज आसात, तांचो उदारनिर्वाह हाचेर चलता. बरोबर. बरोबर. तो बॅन सुद्दां केल्लें. पयलीं आवाहन केलें, जायना मागीर बॅन Ban. केलें. 2013 या इंडियातले बेस्ट फायनान्स मिनिस्टर्स अप टील टुडे. सबंद जग, वर्ल्ड बँक जेन्ना लिस्ट करतली केन्ना तरी इतिहासान, भारतातले उत्कृश्ट फायनान्स मिनिस्टर मनमोहन सिंगाचें नांव 100% आसतलें. चिदंबरमाचें नांव आसतलें. हं. ताच्या भितर भारतीय जनता पार्टीचो यशवंत सिन्हा हांचें नांव थंय वर्ल्ड बेस्ट फायनान्स मिनिस्टर, म्हणजे भारतातले हातून आसा. चिदंबरम 2013 तांचे स्टेटमेंट आसा ऑन रिकॉर्ड की कंडिशन्स आर बॅड, हं. पीपल शूड स्टे अवे फ्रॉम बायींग गोल्ड. लोकांनी भांगर विकतें घेवचें न्ही. हं. सो सरकार, खंयचें सरकार जावं, मोरारजी सरकार जनता सरकार, मिक्स भाजी सरकार आशिल्लें, काँग्रेसचें सरकार युपीए सरकार, बेस्ट ऑफ द फायनान्स मिनिस्टर त्या वेळार काँग्रेसचो आतांचो लिडर जो आतां क्रिटिसायज करता. मजा दिसली म्हाका काल तांचे स्टेटमेंट पळोवन. 2013चे तांचे स्टेटमेंट अजूनही तुमकां लायब्ररीक Available आसा. अवेलेबल आसतले. व्हॉट्सॅपाचेर, हं. युट्यूबाचेर YouTubeचेर. सर्च मारल्यार ते तुमकां मेळटले. त्याच पद्दतीचे स्टेटमेंट, अजून खर स्टेटमेंट ताणें करूं ना. पंतप्रधानांचें कांय चुकूं ना. हं. आणि ताचा एका पर्टिक्युलर कॉन्टेक्स्टान एक बरें आव्हान ताणें केलां. चिदंबरम सांगतकूच लोकांनी आयकूं ना. मोरारजी देसायचें आयकूंकूच ना की ताका मागीर भांगरूच हाडपाचेंच बंद करचें पडलें. चिदंबरमाचें सरकारूय गेलें मागीर. पण पंतप्रधानाचें असो रिकॉर्ड आसा की ज्या ज्या वेळार असल्या पद्दतीची भावनीक आवाहनां केल्या, लोकांनी स्वेच्छेन
स्विकारल्या. काल एका दिसा भितर तुम्ही पळयलें पंतप्रधानान ते हें आव्हान केल्यानंतर जे गोल्ड रिलेटेड कंपनीज आसात, टायटन म्हणात किंवा मलाबार गोल्ड वगैरे, तांचे शेअर्स जवळजवळ 15 ते 20% पडले. म्हणजे लोकांकूय दिसलें की बाबा हें बरोबर न्ही, की ताणें तातूंत इन्व्हेस्टमेंटूय करपाची मातशी बंद केली असल्या कंपनीन, हाचो अर्थ. सो हाचो इफेक्ट जाता, पण हाचो इफेक्ट असल्या भावनांचो लॉंग टर्म जायना. आतां घरान जर आमचें लग्न जर आसत जाल्यार कितें करत जाल्यार भांगर घेवचें पडटा. ते मोदीजीन सांगलें ओके भांगर हांव कमी घेयन, पण आमी ह्या बाबतींत आव्हान करुया की ज्या लोकांच्या घरा कार्यांत लग्न आसत ताणें भांगर घेवचेंच पडटा, ते ताणें घेवचेंय बी, पण अनावश्यक हातचे राखून घेवचें. 2 गजाल्यो मोदीजीन सांगला म्हणून न्हय. आज रेट भांगराचो 1.5 लाख रुपया वयर आहा प्रति तोळा. 2 वर्सां पयलीं तो 1 लाखूय नाशिल्लो. ऑन एन एवरेज जर तुम्ही पळयली जाल्यार ती ग्रोथ रेट गेल्या वर्सभरा भितर इतली हाय पावल्या. फेब्रुवारीन तर सामको भयंकर वाडिल्ली. सो फुडें भांगराचो रेट असोच उरतलो हें सांगूं शकना. युद्ध जायसर उरत, पण युद्ध जातकूच लक्षात घेयात कंप्लीट जेन्ना जातलें त्या वेळाचेर प्रत्येक देशा कडेन भांगराचो अतिरिक्त सांठो आसतलो. तेन्ना रेट पडटली. तेन्ना तो अतिरिक्त सांठो ते RBI किंवा बँक ऑफ चायना, बँक ऑफ अमेरिका ती घेवन बसची ना. ती म्हणटली बाबा कित्याक तुका ते पयशे काडून तुका उद्योग धंद्यान घालूंक जाय, देशा खातीर घालूंक जाय. युद्ध जातकीच मिडल इस्टाक, युरोपाक सगळे पयशे इन्फ्रास्ट्रक्चरान घालूंक जाय. ते खंयच्यान येतले? ते भांगरान जे आतां पयशे आसा ते काडटकूच येतले. सो इन द लॉंग रन फुडल्या भवितव्याक भांगराचे रेट क्रॅश जातले हें गजाल नक्की आहा. आतां केन्ना जातलें हें जर म्हाका कळिल्लें जाल्यार फाल्यां हांव हांगा बसचो नाशिल्लें, तूं आनी हांव. आमी करोडपती जातले एका दिसा भितर. ताका कोण भविष्य व्यक्तय सांगचो ना किंवा इकॉनॉमिस्टूय सांगूंक शकचो ना, कारण युद्ध केन्ना टळटलें किंवा सोंपतलें आमी सांगूंक शकना. सो एकंदरीत भांगरात न गुंतवप हें चड बरें. गुंतवपाक जांकां जाय ताणें भांगरान न गुंतयता ती बचत करची. आनी ती बचत केल्ली तो खूब पयशे जातकूच तूं भांगर केन्नाय घे. लग्नाक सुद्दां तुवें भांगर दिवंक जाय, जे स्त्रीधन म्हणून दिवंक जाय. आमच्या गोंयांत तरी ती परंपरा ती आमी बंद करूंक शकना. पण जर ताच्या बदल्याक जर आमी पयशे किंवा जाग्यान जर ते गुंतयले, गाडयेन न्हय, डेप्रिसिएटींग असेटान न्हय, खंयच्याय एप्रिसिएटींग असेटान जर ते गुंतयले जाल्यार ताचो परतावो तुका खूब मेळटलो. भांगर तुज्यान परते घेवपा जाता. सो हेच ताचो मतिर्थ आसा की 1 वर्स म्हणटा ते पोस्टपोन करात. भांगर बंद करया, भांगर बरें न्हय अशें ते म्हणनात. बरोबर. सो हे सगळे ह्या तांच्या आव्हानां फाटलो हो सगळो आर्थीक जर विचार करत जाल्यार हे ताचो बेस आसा. आनी तुमी म्हणले तशें मोदीजी जेन्ना आव्हान करतात तेन्ना लोक ते खूब अंशी जाता. देशांची पाड पडटा. सो तो इफेक्ट दिसला आमकां की आव्हानाक लोकांनी प्रतिसाद दिला. फुडें तुमकां दिसतलो, पण एक लक्षात घेयात जेन्ना अशें दिसतलें तेन्ना भांगराचे रेट कमी जातले न्हय. त्या वेळाचेर जे सट्टेबाज आसा, जे स्मगलर आसा किंवा जे इन्व्हेस्टमेंट करपाक सोदता, ब्लॅक मनी आसा, तेन्ना ते चड भांगरूय घेतले. पण खंय तरी ते तुमी आडोवपाक शकना. ते जर आडोवपाक जर जाय जाल्यार भांगराचो इम्पोर्ट कमी करचो पडटलो, पण इम्पोर्ट रेस्ट्रिक्शन हाडचें पडटलें. चड जर आमी जर आमचो जर आळो जर बसना जाल्यार सरकाराक फाटीं फुडें तसलें करचें पडटलें. कारण भांगर आनी पेट्रोल ह्या 2 गजाली भितर आतां सरकाराक आपले पयशे वापरपाक ते तेणी भांगराक वापरचे काय पेट्रोलाक. पेट्रोल म्हाका तुका सगळ्यांक लागता. मागीर म्हणटले पेट्रोलान म्हाजे कडेन गाडी ना न्ही, ट्रक येता ते डिझलाचेर चलता. सगळ्याच गजालीं खातीर पेट्रोल ना डिझल जाय. मागीर तुका भिकारी आसत जाल्यारूय तुका पेट्रोल डिझल म्हत्वाचो आनी तूं करोडपती आसत जाल्यारूय म्हत्वाचो. कारण सबंद देशाचे अर्थतज्ञ आनी अर्थकारण ते तुज्या पेट्रोल आनी डिझल भांगराचेर ना. ते मातशें घेवना म्हणून कोण काय म्हणपाक मोदी घालूं ना, आयज तूं मास्कोत घालूं ना कोण म्हणचो. सो सर तुमी वेळ दिलो आनी मुद्दाम आमी तुमचे कडेन वेळ मागिल्लो की हें सगळें सोंप्या भाशेन लोकां पर्यंत पावचें आनी जे एक पॅनीक सिच्युएशन लोक आमचे जे आसात ते सामान्य लोक ते मातशे पॅनिकूय जातात रोखडेच. सो हें तांकां सगळें विस्कटावणी जावची म्हणून आमी तुमकां वेळ मागिल्लो, तुमी दिलो आनी ही भासाभास जाली. त्या खातीर देव बरें करूं म्हणटा आनी आमी हांगाच थांबता. सो तुमी पळयत रावात दी वॉयस फॉर गोंय. देव बरें करूं. The Voice for Goy.